सर्वांना नमस्कार. प्रणय पिपासू बायको या स्टोरीचे 20 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता विजयराव दुपारीच बियर मारून बसले कोकणामध्ये आणि मंजू म्हणाली, काय हो, काही होतंय का? आणि तो म्हणाला, अगं काहीच नाही झालं मंजू, असं वाटते की आणखीन घ्यावी लागेल आणि मगच खूप काही होईल, जे तुला हवं ते. आणि ती हसून म्हणाली, नको, आहे इतकं वास, नाही तर तुमचा होईल टांगा पलटी. मी तुम्हाला झेपायची, ती तुम्हाला झेपायची नाही आणि मला तुम्ही झेपायचं नाही. जास्त चढली ना जाणू तर मुलांसमोर तमाशा कराल. आधीच झाकले मूठ 1.25 होती तर तुम्ही ती ओपन केली. आणि तो म्हणाला, काही नाही ग, माझ्या मुलांच्या नजरेत ना माझी इमेज कायम चांगलीच राहणार आहे. मला नाही आवडत कुणापासून काही चोरून करायला. हो रे बाळा, आवडतात ना बाबा तुम्हाला, आणि बाबा काही चुकीचं करत नाहीत, वागत नाही तसं वाटतं ना तुम्हाला, असं तो म्हणाला. आणि छोटं लाडाचं लगेच गळ्यात पडलं येऊन. खूप प्रेमळ होतं. मोठा मात्र लांब राहायचा, प्रॅक्टिकल बनत चालला होता. मग आता पुन्हा संध्याकाळ झाली, सूर्य मावळतीकडे झुकला आणि सगळेच पुन्हा समुद्रावर गेले कालचं राहिलेलं फोटो सेशन करायला. आणि आधी तिने स्कर्टवर खूप फोटो काढले आणि सगळ्यात स्पेशल म्हणजे तिला समुद्रकिनारी साडीवर फोटो काढायचे होते. आणि ती पुन्हा साडी चेंज करायला आली आणि मग त्याच्यासोबत फोटो काढले. सुंदर वारा आला होता आणि तो वाळाधड केस जागेवर राहू देत नव्हता ना साडीचा पदर. आणि मंजूने त्या वाळूमध्ये त्याच्या पावलांवर पाऊल टाकतच व्हिडिओ शूट केला. हातात हात घातले, एकमेकांना पाठ टेकून दोघांच्या हाताचे लव चिन्ह करून सूर्यमध्ये घेतला. काय काय आणि काय काय खूप सगळे प्रकार झाले फोटोचे. मग तिचं पोट भरलं आणि मंजू संध्याकाळची वाट बघत बसली. तेव्हा विजयराव नशेत तिच्याजवळ येतील केव्हा असं. आणि आज मुलांना खाली झोपवलं आणि आम्ही बेडवर झोपणार असं तो म्हणाला. छोटा झोपायला तयारच नव्हता खाली. मी आणि दादा बेडवर झोपणार असं म्हणाला. तरीही विजयनं त्याला ओरडला आणि खाली झोपायला लावलं. आणि काल तुम्ही बेडवर झोपलात, मग आज आई बाबा झोपतील असं म्हणाला. पण आता तो बेड इतका वाजायचा की काही करायचं विचारत दोघांनी सुद्धा सोडून दिला. कारण मोठा मुलगा 1-2 वाजेपर्यंत झोपत नसायचा, कारण त्याला रोजचा इतका वेळ जागून अभ्यास करण्याची सवय. आणि तो आधीच म्हणाला होता, मी झोपतच नाही इतक्या लवकर, नुसता पडून राहतो. आणि काही केलं इतक्या लवकर झोप येतच नाही. आणि तरीही मंजू सगळी तयारी करून ब्लँकेट अंगावर घेऊन बसली होती. पण कशाचं काय, विजयराव अजिबात जवळ येऊनात घाबरून बसले होते. मंजू त्याचा हात घ्यायची, कमरेवर ठेवायची आणि ती तर आधीचीच पेटून उठली होती. आणि कधी तो प्रेमाने हात लावेल असं तिला वाटायचं. पण त्याला वाटायचं हात लावला की काहीतरी केल्याशिवाय झोप येणार नाही, गप्प बसू वाटणार नाही. पण हा बेड साला खूप वाजतोय. आणि मंजूने त्याचा हात घेतला, पुन्हा छातीवर ठेवला आणि डोळ्यांनी खुणवत म्हणाली, फक्त हात लावायला काय जातं? आणि त्यानं तोंडावर बोट ठेवलं आणि म्हणाला, गप्प बस. अगं तो मोठा जागा असतो, त्याला सगळं कळतं. आणि मंजू त्याला म्हणाली, ठीक आहे, मला आता झोप आली, मी झोपणार, कुठपर्यंत जागत राहू. आणि जानू, तुम्हाला जेव्हा वाटेल ना तेव्हा जवळ या बरं का, यू आर ऑलवेज वेलकम. आणि ती झोपली. तिचं अंतर्वस्त्र वगैरे बाजूला ठेवून झोपली. आणि तो जवळ येईल असं तिला वाटलं होतं, पण कशाचं काय, हे ध्यान म्हणजे खूप संयमी. कुठून एवढा संयम घेऊन आला होता कुणाच ठाऊक. अजिबात तिच्याजवळ आलं नाही रात्रभर. आणि सकाळी उठून जेव्हा तिला जाग आली, तिनं बघितलं तर ती जशीच्या तशी होती, कोरी करकरीत, निदान आजच्या दिवशी तरी. आणि मंजू पुन्हा रुचली आणि म्हणाली, जा तिकडं, सगळे दिवस वाया घालवले. म्हटलं होतं ना दुसरी रूम घ्या, 2 रूम घ्या, पण तुम्हालाच पोरं उरावर बसवायला लागतात. आणि तुम्हाला असं काय करतेस का मंजू, मिठाच्या कड्यासारखी चुनचुनीत पोरं आहेत माझी. आता त्यांची आई त्यांच्यावर प्रेम करत नाही तर बापांतर करावंच ना. आणि ती म्हणाली, करा, खुशाल प्रेम करा, तिघे एकमेकांवरच प्रेम करा आणि मला द्या वाऱ्यावर सोडून. आणि त्यानं पुन्हा तिला आश्वासन दिलं, घरी गेल्यावर जंगी कार्यक्रम करूया. मग आता ते पुन्हा परतीच्या प्रवासाला निघाले. आणि येताना पुन्हा रस्त्यात गाडीला आडवा येईल त्याला विजयराव अश्लील गावरान शिव्या घालायला लागले. आणि आता एक जण लागला की आडवा, तो पण कोकणी भाषेत तुझ्या आईचा घो म्हणायचा आणि विजयरावानं शिवी देत होता. आणि ती शिवी ऐकली आणि सगळे हसायला लागले. आणि पहिल्यांदाच कुणीतरी त्याला न घाबरता अशी टशन दिली आणि त्याला फार राग आला. मंजू मुलं हसत होती.
आणि मग सगळे नंतर सुखरूप घरी आले. आणि पोहोचल्या घरी सुखरूप पोहोचल्याबद्दल मंजू लगेच गेली आणि देवाला नमस्कार केला. घरातून बाहेर पडताना आणि बाहेरून घरात आल्यावर तिचा नमस्कार ठरलेला असायचा. आणि देवाच्या भरोश्यावर तर ते प्रवास करत होते. आणि मग बघता बघता असेच दिवस गेले आणि 1 एप्रिल उजाडला. आणि मंजूच्या लक्षात नव्हतं की आज 1 एप्रिल आहे आणि एप्रिल फूल असतो. आणि आज विजय शाळेमध्ये नव्हता. त्याची मुख्याध्यापक संघाची मीटिंग होती, तिकडे होता. मग फोन केला त्यानं तिला आणि म्हणाला, मी जरा फ्री आहे तर बँकेचं काम करतोय, तू जरा गेटवर ये. आणि मग ती बिचारी तत्पर लगेच 3-4 मजले, टोटल 72 पायऱ्या उतरून खाली आली, गेटवर गेली आणि जे काही त्याचं काम होतं ते केलं. आणि पुन्हा इतक्याच पायऱ्या चढून वर गेली वर्गात. आणि अर्ध्या तासानं त्याचा पुन्हा फोन आला आणि म्हणाला, मंजू गेटवर ये. ती म्हणाली, काय सारखं गेटवर ये. जानू, इतक्या पायऱ्या चढून आत्ताच तर वर आले ना, अजून काय आहे. तो म्हणाला, अगं ये तरी, तुझी सही राहिली बघ, तुला कळत नाही का करायची. मला अजिबात वेळ नाही, म्हणजे मी पटकन सही घेणार आणि लगेच जाणार आहे, पटकन गेटवर ये. आणि त्याची आज्ञा मानून पुन्हा इतक्या पायऱ्या उतरली बिचारी आणि गेटवर जाऊन त्याची वाट बघत बसली. आणि सगळेजण माझे मॅडम काय बसलात. ती म्हणाली, सरांचा फोन आला, ते येणार आहेत म्हणून बसले. आणि ती जवळजवळ 10-15 मिनटं तिथं बसली होती. आणि तिला वाटायचं तो गाडीवर येते, म्हणजे सावकाश येत असेल हळूहळू, कारण तीच सांगायची सारखी, सावकाश या, उशीर झाला तरी होऊ द्या, घाई करू नका. आणि ती बिचारी मंजू 15 मिनटं गेटवर बसली, सतत मधून मोबाईलमध्ये बघायची, पण तो गाडीवर असेल म्हणून फोनही करत नव्हती. आणि शेवटी 15 मिनिटांनी त्याच्या मुदतीत तो आला नाही म्हणून तिनं काळजीनं फोन केला आणि म्हणाली, काय झालं जानू, कधी येणार तुम्ही, माझा वर्ग रिकाम पडला. आणि तो म्हणाला, अगं तू गेटवर आहेस का. ती म्हणाली, हो. तुम्ही या म्हटलं की मी लगेच आले दुसऱ्या सेकंदाला. आणि बदमाश विजय म्हणाला, एप्रिल फूल. तसं मंजूला हसावं की रडावं काहीच कळेना. तिनं गाल फुगवले आणि त्याला शिव्या घालत घालत पुन्हा इतक्या पायऱ्या चढायला लागली. आणि तो म्हणाला, अगे जागे मंजुळा, चढ, बघ कशी स्लिम होशील अजून. आणि ती म्हणाली, मला आता सुईमध्ये होणार की काय स्लिम करून करून, अजून किती बारीक हो मी, येडा कुठला. असं म्हणून तिनं फोन ठेवला. आणि त्यालाही कसा उल्लू बनवायचा आणि आज एप्रिल फूल करायचं कसं याचा प्लॅन करायला लागली. पण हा माणूस ना फार बंडलबाज होता. आता त्याने एप्रिल फूल केलं म्हटल्यावर मंजूसुद्धा काहीतरी करणार हे त्याला माहीत होतं, त्यामुळे तो फसणार नव्हताच. मग मंजूच्या सहकाऱ्यांनी तिलासुद्धा आयडिया दिली की तू असं असं कर. मग तीही संध्याकाळी घरी येताना त्याला म्हणाली, जानू मी चिकन घेऊन जाते आणि मस्त बिर्याणी बनवते बरं का. आणि तो म्हणाला, ओके. आणि आज चिकन बिर्याणी आहे बरं का आमच्या घरी, असं तो सगळ्यांना म्हणाला. बाकीचे लोक म्हणाले, मग आता उद्या शिळा डब्बा येणार आम्हाला आणि आम्ही तयार आहोत खायला. आणि आता संध्याकाळ झाली आणि मंजूनं केलं की मोड आलेल्या मटकीची भाजी, सकाळच्या शिळ्या चपात्या होत्या, 2-3 4 तापवल्या आणि गरम करून ठेवल्या आणि पुन्हा 2 भाकरी केल्या. तो शिळं खात नाही ना, शिळं खायचं आम्हीच. आणि त्याची वाट बघत बसली आणि तो आला आणि चला आज बिर्याणी केलीस ना, चल वाढ, असं म्हणून जेवायला बसला. आणि मंजूनं त्याच्या ताटात वाढलं ते बघितलं आणि तो चकित होऊन म्हणाला, अगं हे काय, तू बिर्याणी करणार होतीस ना. आणि मंजूसुद्धा म्हणाली, एप्रिल फूल. आणि तो खूप हसला. आणि मग जेवण झालं आणि म्हणाला, मंजू किती अपेक्षेनं आलो होतो गं बिर्याणी खायची म्हणून, आता मला खायचीच आहे, चल तुझ्यावरच ताव मारतो. असं म्हणून त्यानं तिला जवळ घेतली आणि तिच्या तोंडाजवळ तोंड घेऊन गेला आणि तिनं लाजून डोळे झाकून घेतले. आणि मग तोही म्हणाला, एप्रिल फूल, मी काही करणारच नव्हतो. तसं तिनं त्याचे केस पकडले आणि जवळ ओढून घेतला आणि किस केला आणि म्हणाली, याच्यामध्ये मला फूल केलेलं मला नाही आवडणार. आणि त्याला डीप किस करायला सुरुवात केली तिनं. आणि मग दुसऱ्या दिवशी सगळे मिळून आईस्क्रीम खायला गेले. छोटा बसला होता बाबांजवळ आणि ती त्याच्यासमोर. आणि आईस्क्रीम खाताना बाळाच्या तोंडाला, ओठांना आईस्क्रीम लागलं होतं आणि टपोरं डोळ्याचं पिल्लू खूप छान आईस्क्रीम खात होतं. विजयला लगेच मोह झाला आणि त्यानं त्याची पप्पी घेतली. आणि मंजू लगेच दाताने ओठ चावत म्हणाली, मला पण. तसं विजयने दोन्ही हात वर केले आणि म्हणाला, घे तुला पण घे. तशी ती हसली आणि मागे सरकली. आणि विजय म्हणाला, सवतीसारखी ईर्ष्या करतेस तू माझ्या पोरांची मंजू. आणि ती नाक डोळे मोडून म्हणाली, असू द्या, इट्स माय लव जानू, माझ्या इतकं प्रेम तुमच्यावर कोणीच करणार नाही.
आणि तो म्हणाला, म्हणून तर माझे पाय बांधले तुझ्या प्रेमाने, आणि आज नक्की बरं का. आणि ती माली अजिबात नाही, माझा नाही मूड. आणि विजय म्हणाला, तुझा मूड कसा करायचा तयार ते मला माहीत आहे. घरात असून मिळत नाही म्हणजे काय, मग तुला कशाला आणली आहे. आणि ते बघ ना, आणखीन थोडे दिवस थांबलो असतो ना लग्नाचा, तर हा नवीन लॉन्च झालेला मोबाईल माझा असता, असं म्हणून त्यानं एका पोरीकडे बघितलं. आणि ती म्हणाली, नालायक कुठले, म्हणजे मी जुना मोबाईल आहे का. आणि असे ना दररोज कितीतरी मोबाईल लॉन्च होतात, पण तुमच्या चार्जरची पिन ती धड आहे का नवीन मोबाईल रिचार्ज करायला. आहे तोच व्यवस्थित चार्ज करा. आणि तो हसला आणि गप्पच बसला. आणि आता संध्याकाळ झाली आणि तोही दिवस त्यांचा वायाच गेला, कारण पोरगं झोपेनाच. तिला फार इच्छा होती, त्यालाही फार इच्छा होती, पण हा विलन त्यांच्या प्रेमातला अजिबात झोपत नव्हता. सारखा त्याला चिकटून झोपायचा. मंजूनं त्याला रात्री 1पर्यंत जागवलं आणि काय होते त्याला या जवळ असं म्हणायची. पण विजय मुलखाचा भित्रा, अशा गोष्टी डेअरिंग करावं तर फक्त तिनंच. आणि तुमच्यात ना दमच नाही असं त्याला म्हणाली आणि चिडूनच झोपली. आणि ती म्हणाली, एक पप्पी तरी द्या लॉंग. तर तो म्हणत होता, नको, कसं तरी होतं तोंडात तोंड घातल्यावर, असा त्याचा कयास. तिनं मनातल्या मनात त्याला एक शिवी घातली आणि झोपली. दुसऱ्या दिवशी त्यानं स्टेटस ठेवलं होतं, विज्ञानाची प्रयोगशाळा कशी असावी, विज्ञानाची कास धरावी वगैरे वगैरे असं काय तर लिहिलं होतं. आणि हा प्रयोग वेडा माणूस प्रयोगाचेच बोलणार असं म्हणून तिनं डोक्यावर हात मारून घेतला आणि त्याला मेसेज केला त्याच्या स्टेटसवर आणि म्हणाली, आधी पप्पी दे येडिया, मग प्रयोग कर. आणि मग त्यानं तिला मोबाईलवरच पप्पी पाठवली आणि म्हणाला, आता खुश आहेस का, यावर समाधान मान. आणि मंजू तरी काही कमी होती का, तिनं पण जेवणाचं भरलेलं पंचपक्वान्नाचं ताट मोबाईलवरच पाठवलं आणि म्हणाले, आता खा आणि यावर समाधान माना, मग बघू तुमचं पोट भरतं का. नालायक कुठले, एक पप्पी देत नाही. सकाळी घ्याल असं वाटलं तर सकाळी पण घेतली नाही. आणि तो नुसता म्हणायचा, पाहिजे, मला पाहिजे. आणि ती हसून म्हणाली, काय पाहिजे. आणि तो म्हणाला, तू पाहिजे. मग तिनं एका सेक्सी मुलीचा फोटो पाठवला आणि म्हणाली, जानू बस करत रातभर. आणि त्यानं डोक्यावर हातच मारला. आणि संध्याकाळी नेमका सासूबाईंचा फोन आला आणि अचानकच रडकुंडीला आल्या आणि म्हणाल्या, कधी येणार तुम्ही दोघं, तू मंजूला घेऊन कधी येतोस, दिवाळीला आला होता त्यावर अजून आला नाही. आणि विजय म्हणाला, आई अगं वेळच मिळत नाही. आणि आता सासूबाईंना मंजूची फार आठवण येत होती वाटतं. आणि मंजू म्हणाली, आई काय झालं आहे, खरं खरं सांगा. आणि म्हातारी डोळ्यात पाणी आणून म्हणाली, ती अवदसा आली होती की मागच्या आठवड्यात, येऊन कचा भांडून गेली माझ्यासोबत आणि मोठ्यानं बोंबलून म्हणत होती, हे घर माझं आहे आणि म्हातारीनं सुद्धा बाहेर व्हायचं, तुझ्या विजयाला बोलवून घे, म्हणजेच विजयला, आणि बघूच कसा घर घेतोय माझं. ती मंजूला पण घाण शिव्या देत होती, तेही रात्रीच्या 10 वाजता. आणि सासू म्हणाली, माझ्यासमोर तू माझ्या पोरांना शिव्या देऊ नकोस. आणि ती लगेच म्हणाली, मंजूनं तुम्हाला मारलं होतं माझ्यासमोर, तरी तिचा नवरा तिला काही बोलला नाही. ती येऊन आयतं करून खाते, तुमच्या जीवावर बसून खाते, तरी तिचे तुम्ही लाड करता आणि तिची बाजू घेता. आणि माझा नवरा, मी थोडं बोललो तर मला बोलतो, असं म्हणून ती सासूला अरतुरं बोलत होती. आणि या बाईचा कायम उलटा दांडू. आता मंजूनं सासूला कधी मारलं होतं कुणास ठाऊक, तिचे सगळे मनाचे खेळ. आणि अजयला राग आला आणि तो म्हणाला, आय घाले घर सासू सासऱ्याचं आहे, त्यांचंच आहे, आणि घर विजय आणि मंजूचं सुद्धा आहे, आई अण्णांचं आहे. आता यातच भांडण वाढलं. ती कविताला, मंजूला, सासूला सगळ्याला शिव्या देत होती, कशी पण बोलत होती. आणि सासूने एक शिवी दिली की ती पण उलटी शिवी द्यायची, चक्क सासूला. आणि अण्णा म्हणाले, आत्ताच्या आत्ता बाहेर निघ तू पण, तुझा नवरासुद्धा. जी नवीन खरेदी केली ना तुम्ही, तिकडे जाऊन बस आणि नवीन घर बांध. ती म्हणाली, हे घर माझ्या नवऱ्यानं बांधलं आहे. सासू म्हणाली, मग पाड तुझं घर आणि जा विटा घेऊन, हे रान आमचं आहे, जमीन आमची आहे, जास्त शहाणपणा करशील तर तू बाहेर हो. आणि ती सासू सासऱ्याला सुद्धा म्हणाली, तूच बाहेर हो, तू आयुष्यभर काही कमवलं नाहीस. आता या बाईला इतका माज कुठनं आला होता कुणास ठाऊक, सगळ्याला कशीही बोलायची. तिला देवाची कर्माची अजिबात भीती वाटत नव्हती. अजयने तिच्या तोंडातून रक्त येईपर्यंत मारले तिला, सापाचं तोंड ठेचावं असं तिचं तोंड ठेचलं तरीही बाई शांत बसत नव्हती. तिच्याच नवीन विहिरीचं काम सुरू होतं, शेततळ्याचं काम सुरू होतं, 20-30 लाखाचं काम सुरू होतं शेतात सध्या, म्हणून तिला जास्त माज यायचा पैशाचा. तर अजय इतका कष्ट करायचा, राबायचा. 10-15 माणसं होती कामासाठी, एकट्या सासूला भाकरी होत नाहीत म्हणून हिला आणली होती करून लागायला.
सारखं माझं माझं म्हणते ना म्हणून. तर ही अशी धिंगाणा घालत होती. बहुतेक उन्हानं गर्मीनं गावाकडच्या डोकं तापलं होतं तिचं. आणि या बाईला करायचं नसलं की अशीच भांडायची. आणि शेवटी मार खाल्ला आणि रात्रीच्या 10 वाजताच सासू सासऱ्याने तिला घरातून बाहेर काढली. आणि पुन्हा कधीच इथं येणार नाही, घर दे तुझ्या विजयाला आणि मंजूला, असं म्हणून ती मूर्खबाई बोंबलत होती. आणि म्हणाली, आता बघूच कसा घ्यायला येतोय घर, त्याचा पाय काढणार, असं म्हणायची. आणि म्हाताऱ्यानं सुद्धा इथं राहायचं नाही, असं म्हणून तिनं सासूच्या हातातलं दुधाचं पातेलं हिसकावून घेतलं होतं. आणि म्हणायची, कविताच्या घरीसुद्धा दूध देऊ नकोस तू, सगळं दूध मला द्यायचं. घरची गाय व्याली होती वाटतं आणि ती दुधावर हक्क सांगत होती. आणि गाय सांभाळत होती सासू आणि हिचा दुधावर हक्क. आता तिचं पोरगंसुद्धा तसलंच, तिचंच पिल्लू. रोज यायचं आणि 30 किलोमीटरवरून रोजपणे सगळं दूध ओतून घेऊन जायचं. स्वतःचा डब्बा घेऊन यायचं, पाणीसुद्धा घेऊन यायचं. पाणीसुद्धा पेत नव्हतं आत्याच्या घरचं, आजीच्या घरचं. इतकं ते पोरगं त्या मनुष्यानं फुगवून तयार केलं होतं आपल्याच माणसांविरोधात. बहुतेक आता शाळा नव्हती, काही नव्हती ना म्हणून असले धंदे. आता या बाईला काय म्हणावं कुणास ठाऊक. त्यात तिच्या माहेरच्या लोकांचं पण जिनं तिनं हराम केलं होतं. त्यांनासुद्धा खूप भांडायची. तिचे दोन्ही भाऊ इकडं सांगायचे तिला समजावा म्हणून. आता ती कोणाचं इतकी ऐकते का, तिला कोणी सांगावं. स्वतःच्या नावावर तिच्या आईने केलेली FD मोडली होती आणि पोराला बुलेट घेऊन दिली. आणि आता जागा, जुमला, जमीन प्रत्येकात हिस्सा मागत होती. कष्ट करून कमवण्याची अक्कल नाही, असंच इतरांच्या कष्टाचं सगळं माझं माझं म्हणायची. आता सख्खे भाऊसुद्धा स्वार्थानं तोडत आणले होते तिनं. आणि अशीही आता सगळ्याला भांडून दमली. विजय मंजूला तर पाण्यातच बघत होती, पण ते तिला दिसतच नव्हते. कधी तिचं नावही घेत नव्हते. आणि आता सासू सासऱ्याला भांडायला लागली ती. अजयनं तिच्या तोंडातून रक्त येईपर्यंत हाणलं. आणि बिचारा अजय, खरंच मधल्यामध्ये त्याचे हाल. आज ही बाई चांगली असते तर किती घराचं नंदनवन झालं असतं, असं मंजूला वाटलं. आणि म्हातारपणी तिचा असा नंगानाच बघायचा सासू सासऱ्यांनी म्हणून मंजूलाच वाईट वाटलं. आणि तिनं सासऱ्याला फोन केला आणि म्हणाली, अण्णा तुम्ही इकडे या कोल्हापूरला, आपण तुमच्या डोळ्यांचं इकडं ऑपरेशन करूया, कारण यंदा मला अजिबात तिकडे यायला वेळ नाही. अख्खं वर्षभर उन्हाळ्यात ऑपरेशन करू म्हणून ढकलत आणलं, उन्हाळ्यात सुट्ट्या असतात म्हणून. पण जनगणनेमुळे सुट्ट्या कॅन्सल झाल्या आणि 17 प्रकारच्या जबाबदाऱ्या होत्या मंजूवरती, कुठं एकटी पुरणार. त्यापेक्षा ती म्हणाली, तुम्ही इथे या, आपण इथं तुमचं ऑपरेशन करूया डोळ्यांचं, मला तिकडं यायला आणि राहायला वेळ नाही. सासरा म्हणाला, बरं. आणि इतकं ऐकूनसुद्धा त्याचं काळीच चुपा एवढं झालं. आणि विजय म्हणाला, मंजू इथे कसं करायचं ऑपरेशन. आणि मंजूला माहीत होतं त्याचा नानाचा पाडा. आणि ती म्हणाली, तुम्हाला होत नसेल तर राहू द्या, माझं मी बघते काय करायचं ते. तुम्हाला कोकणात जायला वेळ आहे, मित्रांसोबत फिरायला वेळ आहे, बापाचं ऑपरेशन करायला वेळ नाही का. किती वेळा फोन करून बाप म्हणाला की अरे ऑपरेशन कर, मला दिसत नाही. आणि तुम्ही आश्वासन देताय पुढची. आयुष्य इतकं धकाधकीचं आहे की वेळ निवांत कधी मिळणारच नाही आपल्याला. तोपर्यंत काय करता, काय झालं तर ते काही नाही. आयुष्यभर माझ्या जीवाला घोर लागेल. अण्णांचं ऑपरेशन कोल्हापूरमध्येच करूया. ती बाई शहाणी नाही, ती काय टिकू देत नसते तिच्या घरी. राहत्या घरातून स्वतःच्या त्यांना बाहेर काढायला बसली आहे, तर ती तिच्या बंगल्यात कशाला येऊ देईल आई बापाला. आणि आता तिला बाहेर काढली होती ना, मग ती जास्त चिडली होती. आणि गाण म्हातारी झाली तरी ही बाई अजून मारच खात होती. आणि ती घरातून बाहेर निघत नव्हती. माझं घर म्हणायची एडपटासारखी. आणि अजय म्हणाला, ठीक आहे आई अण्णा, तिला इथं राहू द्या, तिचं घर आहे तर तुम्ही चला आणि बंगल्यात राहा, निवांत खा. आणि मी विजयला आत्ताच्या आत्ता बोलवून घेतोय आणि हे घर आणि सगळे जमीन पुन्हा आम्ही आईबापाच्या नावावर करतोय, असं अजय म्हणाला. आणि मग बघूच माझं म्हणून कशी नाचतेस. तरीही ती मूर्खबाई म्हणायची, माझंच आहे आणि माझंच आहे, माझ्या नवऱ्याचं आहे. आणि अरे देवा, मंजूनं तर खरंच आज तिच्यासाठी देवासमोर हात जोडले आणि म्हणाली, या बाईला अक्कल दे. बाकी तुझं सृष्टीनिर्मितीचं काम थोडंसं बाजूला राहू दे, पण या एकट्या बाईकडे लक्ष दे आणि हिला अक्कल दे. काय कमवलं होतं या बाईनं म्हणून इतकी नाचत होती कुणास ठाऊक. आणि मूर्ख किती असावं माणसानं. म्हातारीला बंगल्यात येतो म्हटल्यावर ती चटकन गाडीत बसली आणि हलून गेली. आणि जाता जाता म्हणाली, माझ्या बंगल्यात कसे जातील तेच बघते. आता कुणाकुणाचं बघणार होती काय माहीत. देवानं इतकं दिलं होतं पण या बाईला खाता येत नव्हतं. आणि खरं आहे, विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात ती अशी. इतकं सुख होतं बाईकडे, पण देव तिला खाऊ देत नव्हता. कुणाची काहीही कटकट नसताना तिचं मानसिक स्वास्थ्यच तिला शांत खाऊ देत नव्हतं.
आणि मानसिक संतुलन हलणं म्हणजे केलेल्या पापाची उजळणी व्हायला सुरुवात झाली असं म्हणावं लागेल, नाही का? कारण इतर वेळी इतर लोक आपल्याला शांत जगू देत नाहीत, पण जेव्हा मानसिक स्वास्थ्य हलतं ना, तेव्हा आपलंच मन आणि आपलंच डोकं आपल्याला शांत बसू देत नाही. आणि स्वतःची शत्रू झाली होती ती बाई, आणि स्वतःचा राग वाढवायची, स्वतःला छळायची. आणि खरंच मंजूला अशाही अवस्थेत तिची कीव आली.